नंतर विषयावर विवेचन करावं. शीतल पवार मूळची धुळ्याची आहे आणि इंजिनिअरिंग झालं आहे, त्याच्यानंतर सोशल वर्कचा कोर्स झाला आहे. ती सांगेल तिचं सगळं बॅकग्राऊंड. आणि त्यात अतिशय कमी वयामध्ये 35-36 काहीतरी वयामध्ये सकाळच्या पुणे आवृत्तीची संपादक झाली. सर्वात कमी वयात पुणे आवृत्तीची एक मुलगी संपादक होते. खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्यासाठी तर प्रचंड अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि अतिशय उत्तम नेतृत्व त्या दिलेल्या कामाचं करते आहे. दुसरी ओळख तिची राजकीय विश्लेषक म्हणून आहे. महाराष्ट्रातल्या एकूण राजकारणाचं उत्तम विश्लेषण करणं, निवडणुकांचं विश्लेषण करणं, निवडणुकांचं मॅनेजमेंट कसं असतं त्याच्यावरचा गाढा अभ्यास आहे. हे सगळं करत असताना तिचा विशेष आवडीचा विषय अशी शीतल पवार. मी तिच्यावर अर्धा एक तास बोलू शकतो, इतकं माझ्याकडे तिचा परिचय आहे. पण तिच्या बाबतीत आज तिने पण सांगावं अशी मी तिला विनंती करणार आहे. तिच्यासाठी होमग्राऊंड आहे ही एक प्रकारचं. आपल्या दीपस्तंभ परिवाराची ती अतिशय अविभाज्य आणि आजीवन सदस्य आहे. मला मुख्य परिचय तुम्हाला आज करून द्यायचा आहे तो आदरणीय सम्राटजी फडणवीस यांचा करून द्यायचा आहे. सकाळ वृत्तपत्राचे महाराष्ट्राचे संपादक, आणि फक्त पद म्हणून संपादक नाही तर एक व्यक्तिमत्व म्हणून, एक विचार म्हणून ज्या पद्धतीची उंची त्यांनी गाठली आहे आणि ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे हे अतिशय अभिमानास्पद आहे. मी अतिशय जवळून ओळखतो. आबासाहेब, अशा पदांवर जी व्यक्ती असायला पाहिजे, जशी असायला पाहिजे तशी व्यक्ती लाभणं हे मी तर म्हणेल सकाळसाठी फार भाग्याचं लक्षण आहे. कारण अशा व्यक्ती लाभणं फार दुरापास्त असतं. एक उत्तम विचार देणं या पदावरून, अनेक सामाजिक सांस्कृतिक विषयांचा आवाका असणं, रॅशनल थॉट प्रोसेस असणं. रॅशनल म्हणजे तारतम्य असलेलं आणि अतिशय बॅलन्स असणारा विचार. कारण संपादक म्हणजे त्याच्या मतावरून, तो जे विश्लेषण करणार आहे त्याच्यावरून हजारो लाखो लोक त्याचं वाचन करतात आणि त्याच्यावरून मत घडत असतं. आणि अशा प्रकारचं खरंच व्यक्तिमत्व सम्राटजींच्या माध्यमातून लाभलं आहे. जसं राजकीय आणि प्रशासकीय लोक आपलं नेतृत्व करतात, तसं जे पत्रकार असतात, जे या प्रकारच्या विचारांची उंची गाठून दिशा देण्याचं काम करतात, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं नेतृत्व समाजाला देत असतात. आपण जे लोकशाहीचे स्तंभ म्हणतो त्याच्यातला तो एक स्तंभ आहे. आणि म्हणून आज त्यांना आपण व्याख्यानासाठी बोलवलेलं आहे. फक्त बातमीचं लेखन करणे आणि बातमी देणं हे प्राथमिक काम असतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजाला दिशा देणं, समाजाला योग्य विचार देणं, ज्याला योग्य आहे ते योग्य म्हणणं, ज्याला अयोग्य आहे त्याला अयोग्य म्हणणं, हे सगळं काम संपादक करत असतात. ग्रामीण भागातून आलेले आहेत दोघं. ग्रामीण भागाची अत्यंत जाण आहे. वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये सम्राटजी अतिशय ॲक्टिवली काम करतात, हा सगळा व्याप सांभाळून. आणि मला सांगायला फार आवडेल, आपल्या दीपस्तंभचे डोनर आहेत ते. आबासाहेब, तुम्ही जसं म्हटले ना की बोलणं हा विषय असतोच, पण माझी कृती मी काय करेल, तर सम्राटजी डोनर आहेत, देणगी देतात आपल्या संस्थेला. आणि अशा अनेक संस्थांच्या पाठीशी उभं राहतात, त्यांच्या वेगवेगळ्या कामामध्ये सहभाग घेऊन त्यांना मार्गदर्शन करतात. आणि या व्यतिरिक्त माझे खूप चांगले मित्र आहेत. माझा आग्रह होता की त्यांनी यावं. शीतलला तर मी म्हणजे बरोबरच सांगेन कधी पण ये असं म्हणतो मी, ती येत नाही तो भाग वेगळा आहे. पण सम्राट यावेत अशी माझी फार मनापासून इच्छा होती की त्या माध्यमातून आमच्या जळगाव शहरातल्या, आमच्या एरंडोल शहरातल्या व्यक्तींना एक संपादक व्यक्ती काय विचार करते, कशा प्रकारे काम करते आणि त्यांचा एकूण वाचन किंवा आवाका हा सगळा मिळावा अशी माझी इच्छा होती. ती त्यांनी पूर्ण केली. त्याबद्दल खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो सम्राटजी. आणि आबासाहेब आमचे पॉलिटिशियन नाही आहे, स्टेट्समन. तो एक मेजर फरक असतो. आणि मी त्यांना 10-15 वर्षापासून बघतोय की एक फादर फिगर सारखे, एक चांगला विचारांचा, एक विचारांचा माणूस म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. बाकी राजकारण, पदं येत जातात, राहत जातात, त्याचा काही फरक पडत नाही.
आज आदरणीय PI साहेब आले, तुमचे स्वागत. आणि विशेष म्हणजे ही सगळी लोक मॅनेजमेंट करतात इथे. मी तर त्याच दिवशी येतो फक्त बोलायला, पण खूप चांगली टीम तयार झाली आहे, अत्यंत उत्तम नियोजन करतात. आणि संख्येचं म्हणाल तर खरं तर जो विषय आपण आज घेतला आहे त्यामुळेच तो आहे. तुमचं यूट्यूबवर ऐकणारे खूप मोठा गट असतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष जाणं आणि हे करणं याच्यात खूप मोठं अंतर आत्ता आलं आहे. त्यामुळे मला त्याचं फार वैषम्य वाटत नाही, पण आज एक 400-500 जणं येऊन त्यांनी ऐकणं आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते घेऊन जाणं, याच्यासाठीच हे सगळं आम्ही सगळे मिळून करतो. नाना इथे बसलेले GR महाजन सर, पहिल्या व्याख्यानमालेला त्यांनीच म्हटलं होतं की ठीक आहे कर बाबा एकदाचं तुला काय करायचं ते, आणि आम्ही व्याख्यानमाला सुरू केली होती. अधिक वेळ घेत नाही आणि मी विनंती करीन इतर मान्यवरांना त्यांनी समोर येऊन स्थानापन्न व्हावं. सुरुवातीला शीतल पवार आपल्या समोर मांडणी करतील आणि नंतर सम्राटजी मांडणी करतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात शीतल पवार यांचं. येतोय ना आवाज? शुभ सायंकाळ सर्वांना. सरांनी माझी ओळख थोडक्यात तुम्हाला सांगितलीच आहे. माझं नाव शीतल पवार, मी मूळची धुळ्याची. माझं सासर जळगाव जिल्ह्यातलं आहे. वाडगुडं काही लोकांना माहिती असेल, चाळीसगावजवळ. त्यामुळे तसं बघितलं तर मी मगाशी सरांना म्हटलं की मी माहेरी आली आहे, कारण सरांनी जो उल्लेख केला मला अजूनही लक्षात आहे. 9 डिसेंबर 2012 ह्याच शाळेमध्ये 3 दिवसाची व्याख्यानमाला होते. मी 2012ला माझ्या इंजिनिअरिंगच्या सुट्टीमध्ये दीपस्तंभला व्हॉलंटियर म्हणून 3 महिने काम करायला आले होते. माझे मामा इथेच असतात जळगावमध्ये. काही दिवस त्यांच्याकडे, बराच काळ सरांकडे असं आम्ही दोघी बहिणी इथे राहून संस्थेचा, त्यांच्या कामाचा अनुभव घेत होता. आणि मला वाटतं की ते दिवस होते आमच्या दोघींच्या आयुष्यातले की जिथनं आमच्या करिअरने पूर्ण वेगळी कलाटणी घेतली. 9 डिसेंबर 2012 गच्च भरलेलं होतं हे मैदान. मला अजूनही आठवतं, मी ह्या कोपऱ्यात बसले होते, इथे व्याख्यानमाला सुरू होती आणि मी ऐकत होते. आणि मग अशी ती जसं अँकरिंग करत होती, मला वाटतं मी असं डेस्क वगैरेही सांभाळला असेल त्या दिवशी. तेव्हा असं कधी वाटलं नव्हतं की एक 12 वर्षांनी आपण इथे येणार आणि आपण बोलणार. पण म्हणजे सरांचा मोठेपणा आहे की त्यांनी माझं एवढं कौतुक केलं. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला हरकत नाही, कारण तुम्ही आमच्या प्रेमाखातर इथे आलेले आहात. तर मी आज जे काही आहे त्याच्यात माझ्या आईवडिलांइतकाच मोलाचा वाटा महाजन सरांचा आहे. एक विद्यार्थिनी ते वक्ता, हा प्रवास ज्या महाजन सरांच्या मार्गदर्शनाखाली झाला. आणि गेले 7 वर्ष मी सकाळमध्ये आणि मीडियामध्ये काम करते. तर मीडियामध्ये माझे मेंटर सम्राट फडणीस, या माझ्या दोन्ही मेंटरसमोर मी आज इथे तुमच्यासमोर मांडणी करणार आहे. मला म्हणजे माझ्या आयुष्यातला हा अजून एक विलक्षण योग आहे की, आणि योगायोगाने तो तुमच्या सगळ्यांसोबत इथे एरंडलमध्ये जुळून येतोय. हा अजून एक आनंदाचा भाग आहे. आजचा जो विषय आहे आपला, त्याला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडं माझ्याबद्दल सांगेन. कारण 2011-12ला मी जेव्हा इथे आले होते तर दीपस्तंभ, जसं मगाशी आबांनी पण उल्लेख केला की स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र होतं. माझे आई वडील दोन्ही सरकारी अधिकारी असल्यामुळे आपणही अधिकारी व्हावं, कारण 10वी-12वीला 90-95% मार्क दोन्ही बहिणींना मिळालेले होते. आणि म्हणून मार्गदर्शन घ्यायला आम्ही सरांना भेटायला आलो. जळगावच्या केंद्रात काउन्सिलिंग करताना त्यांना असं लक्षात आलं की तुम्ही दोघी बहिणी काहीतरी वेगळं करिअर करू शकतात. आणि विशेषतः माझ्या बाबतीत त्यांचा तो खूप आग्रह होता. त्यांनी माझ्या आईवडिलांना समाजशास्त्रामध्ये, सोशल सायन्समध्ये काय शिकता येईल ते समजून सांगितलं. मी स्वतःला भाग्यवान समजते की ते एवढे सुज्ञ होते 12-15 वर्षापूर्वी की त्यांनी ते समजून घेतलं. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर पूर्ण वेगळ्या पद्धतीचं करिअर निवडण्याची मला संधी दिली. नवे खर्च केला. म्हणजे मुलींच्या शिक्षणावर खर्च करणं काय असतं ते बरेच जण तुम्ही समजू शकतात. पुण्यातून मुंबईसारख्या शहरात त्यांनी मला मास्टर्स करायला पाठवलं. त्यानंतर संशोधनामध्ये मी 4-5
7 वर्ष काम केलं, रिसर्चमध्ये काम केलं, बँगलोर दिल्लीमध्ये अनेक संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि तेव्हा राजकीय कॅम्पेनिंग आणि स्ट्रॅटेजीचं एक नवीन क्षेत्र 2013-14 त्याच काळात उदयात येत होतं आणि त्यामध्येही काम करण्याची मला संधी मिळाली. आणि तेव्हा असं लक्षात आलं की मीडिया आणि माध्यम हे काहीतरी फार भारी जग आहे आणि जे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे मी अजून एक मास्टर्स केलं जे मी मीडियामध्ये केलं आणि त्यानंतर मी गेले 7 वर्ष सकाळमध्ये नोकरी करते. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं, म्हणजे माझी वाहवा आणि माझं कौतुक हा भाग तर इथे महाजन सरांसारखी लोक आहेत, सम्राट सरांसारखी लोक आहेत, त्यामुळे ते होणारच आहे. पण मला योग्य वेळी योग्य माणसं भेटली. माझ्या कुटुंबाने त्या माणसांवर, त्यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला आणि मला भेटलेली माणसं, मला मिळालेली माहिती याच्या आधारावर निर्णय घेऊन मी माझ्या करिअरची दिशा ठरवली. त्यामुळे आज माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली आणि समोर बसलेल्या 400-500 लोकांपेक्षा माझं थोडंसं काहीतरी वेगळं आयुष्य आहे की जे मी आता तुमच्यासमोर मांडते. मला वाटतं की आत्ता ह्या बदललेल्या जगामध्ये इथेच कुठेतरी गल्लत व्हायला लागली आहे. कारण माध्यमं आहेत तेव्हाही होती, म्हणजे जसं मला माहिती मिळावी त्यामुळे मी धुळ्याहून जळगावपर्यंत सरांना भेटायला आले, त्यांची माहिती ऐकून घेतली. त्यांनी मग त्यावेळेस मला काही वेबसाईट सांगितल्या असतील, काही कॉलेजेस सांगितले असतील. 10-12 वर्षांपूर्वीची उपलब्ध माध्यमं, उपलब्ध माहिती आणि आताच्या उपलब्ध माहितीत खूप फरक पडला आहे. पण त्यावेळेस मी आणि माझे वडील मुंबईला गेलो, आम्ही त्या कॉलेजला भेट दिली, त्या शिक्षकांना भेटलो, त्यांच्याकडनं समजून घेतलं की हे क्षेत्र काय, याच्यात करिअरच्या संधी काय आणि त्यानंतर मला काय करिअर करायचं याचा एक ढोबळ आराखडा 10-12 वर्षांपूर्वी माझ्यासमोर होता. त्यातलं काही मला आतापर्यंत पूर्णही करता आलं. तर आता काय होतंय की गेल्या 10-12 वर्षांमध्ये तंत्रज्ञानाचा, माहितीचा जो वेग वाढला आहे, माझ्याजवळ हातात मोबाईल नाही पण तुमच्याकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन असेल, असं कोणीच नसेल इथे ग्राउंडवर की ज्याच्याकडे स्मार्टफोन नसेल, आणि असेल कोणी तर तो माणूस खूप सुखी आहे. पण स्मार्टफोनमुळे आपल्या माहितीचा वेग वाढला. आपल्याला ज्या गोष्टींसाठी खूप कष्ट करायला लागत होते ते पटपट उपलब्ध व्हायला लागलं. पण म्हणून सगळ्यांचंच आयुष्य सोपं झालं आहे का याचं जेव्हा आपण उत्तर शोधायला जातो तर त्याचं उत्तर ठामपणे किंवा आत्मविश्वासाने हो माझं झालंय आणि खूप सोपं झालंय असं मिळत नाही. तर त्याची कारणं नेमकी काय आहेत, काय चुका होत जातात, काय अडचणी येतात याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. पूर्वी कसं असायचं, म्हणजे मी माझं उदाहरण जे तुम्हाला सांगितलं त्यामध्ये मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये माहितीची देवाणघेवाण झाली, मी लोकांना भेटले, एक आउट ऑफ द वे जाऊन प्रयत्न केला. मग मला जे वाटत होतं माझ्या मित्रांशी असेल, माझ्या कुटुंबाशी असेल, ते मी शेअर केलं. किंवा जेव्हा मी पुढे कॉलेजला शिकायला गेले तर मी काही लिहून काढलं, ती माहिती शेअर केली आणि त्यातनं एक रचना माझ्या शिक्षणाची किंवा माझ्या माहितीची उभी राहिली. आता असं झालेलं आहे की डिजिटल, स्मार्टफोन, समाज माध्यमं यामुळे आपल्यापर्यंत येणाऱ्या माहितीचा आणि आपल्याकडून दुसऱ्यापर्यंत जाणाऱ्या माहितीचा प्रचंड वेग वाढला आहे आणि त्यामध्ये कुठेही कंट्रोल राहत नाही. म्हणजे एकतर व्यवस्थाच नाही आहे मुळात ही काही कंट्रोल करणारी, आणि आपणही जागरूकपणे काही प्रयत्न करत नाही ह्या माहितीला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं, आणि त्यामुळे भरपूर साऱ्या चुका होत जातात. आणि मग माहिती, संवाद इथून व्यवहारापर्यंत आलेला जो काही हा समाज माध्यमांचा प्रवास आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे फाटे फुटत गेलेले आहेत. म्हणजे कुठेतरी फार मानसिक आरोग्य आपलं बिघडावं, नातेसंबंध बिघडावेत, आपल्या लाईफस्टाईलवर परिणाम व्हावा इथपर्यंत या समाज माध्यमांनी आपलं आयुष्य व्यापून उरलेलं आहे. आता मी ही जी काही 3-4 उदाहरणं सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, बापरे असं पण होतं का? तर हे कसं होतं हे मी तुम्हाला सांगते. तर सोशल मीडिया म्हणजे काय आहे की असं समजूयात की एक जाळं आपल्यासमोर पडलेलं आहे. जाळ्यामध्ये जसे नोड्स असतात, खूप पॉईंट्स असतात, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ते जाळं जातं, तसे ह्या समाज माध्यमाच्या पटलांवर आपण सगळे वेगवेगळे पॉईंट्स असतो आणि ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सगळे जोडले गेलेलो असतो. त्यामध्ये आता मागे जगूदादा उभा आहे, तर आम्ही दोघं कदाचित खूप फ्रिक्वेंटली बोलत असू एकमेकांशी, त्यामुळे आमच्या संवादाचा एक रस्ता तयार होतो. ह्या संवादात आम्ही कुठल्या गोष्टी बोलतो, कुठले मुद्दे बोलतो, ह्या गोष्टी हळूहळू अल्गोरिदममध्ये आणि ह्या तंत्रज्ञानाच्या जाळ्यामध्ये एकवटायला लागतात आणि त्यातनं आपले प्रेफरन्सेस आपल्या नकळत ही व्यवस्था आपल्यासाठी ठरवायला लागते आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा कळत नकळत नाही तर 100% परिणाम आपल्या आयुष्यावर, आपल्या जगण्यावर व्हायला लागलेला आहे. आणि मला वाटतं की खूप कमी लोकांना याबद्दलची जागरूकता आहे.
तर त्याचं थोडक्यात उदाहरण सांगते की आपल्या म्हणजे मगाशी महाजन सरांनी पण उल्लेख केला की सगळ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर सांगा. व्हॉट्सॲप ग्रुप असतात. व्हॉट्सॲप ग्रुप मग काही वेळा आपण एका सोसायटीत राहतो म्हणून असतात, काही ठिकाणी दीपस्तंभचे आपण एक काम करतो म्हणून असतात, काही ठिकाणी आपल्याला वाचायची आवड असते म्हणून व्हॉट्सॲप ग्रुप असतात, काही ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने तयार झालेले व्हॉट्सॲप ग्रुप असतात. याला ह्या समाज माध्यमांच्या भाषेमध्ये कम्युनिटी असं म्हटलं जातं. आणि जशी जशी ही कम्युनिटीची संख्या वाढत जाते तशी तशी ती कम्युनिटी स्ट्रॉंग होत जाते आणि त्या कम्युनिटीच्या संवादावर आधारित गोष्टी ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या मायाजालामध्ये प्रेफरन्स ठरवायला लागतात. छोटंसं उदाहरण सांगते. व्हॉट्सॲप स्टेटस. मला खात्री आहे इथला प्रत्येक माणूस म्हणजे आता तर ते ऑब्सेशन झाले की मी स्टेटस अपलोड केलं का नाही. मग गुड मॉर्निंगचं असेल, कालच दत्त जयंती होऊन गेली असेल, पार दत्ताची गाणी वगैरे लावलेली असेल स्टेटसला. शहरांमध्ये आणि निमशहरी भागामध्ये फक्त स्टेटसला लावता यावं म्हणून फोटो काढणं, काहीतरी कार्यक्रम करणं, आजकाल ते किटी पार्टी वगैरे जे ग्रुप फक्त एकेकाळी शहरात असायचे ते अगदी इथे खालच्या गावांमध्ये सुरू झाले. आम्ही काहीतरी भारी करतोय, काहीतरी जगावेगळं करतोय हे दाखवण्याची आपल्याला सवय लागायला लागली फक्त त्या एका छोट्या फीचरमुळे की मी खुश आहे, मी भारी आहे किंवा मी काहीतरी वेगळा विचार करतोय. पण मला कळत नाही की हे सगळं आपल्याला दाखवायचं काय कोणाला. हा प्रश्न आपल्यापैकी किती स्टेटस अपडेट करणारी लोक विचार करतात, तर याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. हा खूप छोटा बदल सांगितला मी तुम्हाला. असं जसं जसं आपण हे वापरायला लागतो तसंच व्हिडिओचं आहे, रील्सचं आहे, इंस्टाग्राम बघत असतील, स्नॅपचॅट बघत असेल, म्हणजे जसा तुमचा मोबाईल असतो ना तसं तुम्ही कुठलं समाज माध्यम वापरता हे पण ठरतं. तुमचा वयोगट कुठला आहे त्यानुसार. म्हणजे काही लोक पूर्वी फक्त फेसबुक बघायचे, आता लोक फक्त इंस्टाग्राम बघतात, यूट्यूबवरचे शॉर्ट्स बघतात, रील्स बघतात. तर तुमचं वयोगट काय आहे, तुम्ही कुठल्या शहरात राहतात, तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, तुमचा मोबाईल कुठला आहे, याच्यावरनं आपली ही सगळी माध्यमं आपल्या नकळत ठरायला लागलेली आहेत. मग कुठेतरी एखादा रील येतो की काय कोविड काळामध्ये नसते कसले काढे प्याले असाल तुम्ही, हा परिणाम होणार आहे, हे केलं तर कोविड होणार नाही, ते केलं तर कोविड होणार नाही. 100% सगळ्यांनी व्हिडिओ बघून ते काढे बनवून प्यालेले असणार आहेत. पण किती लोक खात्रीने सांगू शकतील की मी हे केलं आणि म्हणून मला कोविड झाला नाही. याचं मात्र उत्तर आपल्यापैकी अनेकांना म्हणजे शास्त्रशुद्ध उत्तर, कारण आपण काही डॉक्टर नाही की आपल्याला माहिती असायला पाहिजे. पण तरीसुद्धा आपल्यापर्यंत आलेले त्या मजकुरावर किंवा त्या व्हिडिओवर आपण विश्वास ठेवतो आणि कृती करतो. असं हळूहळू सगळ्या क्षेत्रात व्हायला लागलं आहे. आरोग्याच्या क्षेत्रात व्हायला लागलं आहे, ब्युटी टिप्सच्या बाबतीत व्हायला लागलं आहे, गृह सजावटीच्या बाबतीत व्हायला लागलं आहे, नात्यांच्या बाबतीत व्हायला लागलं आहे, राजकारणाच्या बाबतीत व्हायला लागलं आहे. आणि हळूहळू हे सगळं कुठेतरी आपल्या समाजकारणामध्ये झिरपायला लागलं आहे. आणि तिथे मला वाटतं की काळजी करण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. एखादं काहीतरी स्टेटस येतं, भडक त्याच्यावरचा मजकूर असतो आणि गावातली 4 तरुण मुलं दगडं घेऊन कुठेतरी दंगल घडवायला बाहेर पडतात. का होतं असं? व्हॉट्सॲप ग्रुपवर माझा एखादा राजकीय मी विचार मांडल्यानंतर माझ्या काकाला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला पार हमरी तुमरीवर येऊन माझ्याशी वाद घालावा असं वाटतो. का होतं असं? ह्या सर्व गोष्टींवर आपण विचारच करत नाही. मी तर म्हणजे माझ्या कुटुंबातली मी अशी उदाहरणं पाहिली की बोलणं बंद, ग्रुपच म्हणजे डायरेक्ट आमच्या मोठ्या दादाने ग्रुपवर टाकलं की आता इथून पुढे पॉलिटिक्सचं काय बोलायचं नाही ग्रुपवर. पण मी म्हणते की ह्या माध्यमांनी आपला संवाद सोपा करायला पाहिजे, आपला संवाद वाढवायला पाहिजे. मग ही माध्यमं आपला संवाद थांबवायला का लागली आहेत? आपला रागाचं टोक असं पटकन का गाठलं जातं हा विचार आपण का नाही करत? आणि इतक्या सहज फक्त कोणाला तरी दाखवण्यासाठी, कोणावर तरी आपलं मत लादण्यासाठी आणि कोणावर तरी म्हणजे मला याच्यावर इम्पॅक्टच करायचं, याला गप्पच बसवायचं, ही खुमखुमी का यायला लागली? आणि मला वाटतं की माध्यमांनी आपलं जगणं सोपं करायला हवं होतं, आपला संवाद सोपा करायला हवा होता. पण त्याच्या अगदी विपरीत हे असं घडायला लागलं आहे आणि खूप टोकाच्या दिशेने ही समाज व्यवस्था जायला लागली. आणि त्यामुळे ही माध्यमं, समाज माध्यमं, आपल्या व्यक्त होण्याच्या या प्रक्रिया, आपल्या हातात असलेला हा मोबाईल, त्याचे अल्गोरिदम, एखादा विशिष्टच व्हिडिओ आपल्यापर्यंत का येतो, त्या व्हिडिओपर्यंत जाण्याचा आपला प्रवास काय, या सर्व गोष्टींबद्दल आपल्यामध्ये जागरूकता असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी जे तुम्हाला म्हणत होते की ह्या सगळ्या मायाजालाचे आपण नोट्स आहोत. म्हणजे उदाहरणार्थ मी, सम्राट सर, महाजन सर, आम्ही तिघं एकमेकांना जोडलेलो, आमच्यामध्ये जोडला गेल्याचा धागा हा शिक्षण असेल. तर सम्राट सरांच्या आयुष्यातले शिक्षणाशी जोडलेले जे इतर लोक असतात ते मला फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आपोआप दिसायला लागतात.
मी एका सामाजिक संस्थेत काम करते, महाजन सर एका सामाजिक संस्थेत काम करतात. त्यामुळे आपोआप माझ्या फ्रेंड लिस्टमधले सामाजिक क्षेत्रातले लोक किंवा माझ्या फ्रेंड लिस्टमधले राजकीय क्षेत्रातले लोक हे त्यांना आपोआप दिसायला लागतात. हे सगळं घडतं कारण बॅकग्राऊंडमध्ये काम करणारी टेक्नॉलॉजी आणि अल्गोरिदम. मला काय आवडतंय, मी एखाद्या व्हिडिओवर 5 सेकंदांपेक्षा किंवा 10 सेकंदांपेक्षा जास्त काळ थांबले, एखादा व्हिडिओ बघून त्या व्हिडिओला जोडलेल्या जाहिरातीवर मी क्लिक केलं, ह्या सर्व गोष्टी हे अल्गोरिदम रेकॉर्ड करत असतात आणि त्यामुळे एखादी गोष्ट आपण बघायला लागलो की पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आपल्याला दिसायला लागतात आणि त्यातनं आपला एक समज बनायला लागतो. उदाहरणार्थ, माझी आई जर एरंडोलची नागरिक असते, ती आता जिथे राहत होती मतदान करताना, ती ज्या उमेदवाराची व्हिडिओ पाहायची तिला त्याच उमेदवाराचे व्हिडिओ दिसायचे आणि त्यामुळे तिला असं व्हायचं की हा माणूस 100% निवडून येणार आहे. पण हे मला माहिती होतं की तिला तो उमेदवार आवडतो आणि त्याचे ती व्हिडिओ बघते म्हणून तिला ते परत परत दिसतंय. याच्यातनं एक समज तयार झाला, पण ते वास्तव आहे का तर नाही, कारण निकाल तसा लागला नाही. त्यामुळे काय होतं की याला शास्त्रीय भाषेमध्ये कन्फर्मेशन बायस असं म्हटलं जातं. त्यामुळे मला वाटतं की आपण खूप सजग राहायची गरज असते आणि विशेषतः राजकीय सामाजिक विचारांच्या बाबतीमध्ये ही जी देवाणघेवाण आहे, म्हणजे डावं समजून घेतलं पाहिजे, उजवं समजून घेतलं पाहिजे, मधलं समजून घेतलं पाहिजे, समाजवादी समजून घेतलं पाहिजे, गांधीवादी समजून घेतलं पाहिजे, आंबेडकरवादी समजून घेतलं पाहिजे आणि हे सगळं समजून घेण्यासाठी मगाशी प्राध्यापक महाजनांनी जे उल्लेख केलं की अशा व्याख्यानमाला, वाचन, व्यासंग, चांगल्या लोकांशी बोलणं हे एकेकाळची ही माध्यमं होती. उलट चांगलं आहे आता हे सगळं डिजिटलमध्ये, तुम्ही हवे तेवढ्या प्लेलिस्टवर तुम्हाला ती भाषणं उपलब्ध होऊ शकतात, पण तिथपर्यंत जाण्याचा आळस. त्यामुळे जे पटकन मला रीलमध्ये दिसतंय, माझ्या व्हॉट्सॲपवर येते ते बघणार आणि त्याच्यावर मी माझी बुद्धी, माझं आकलन आणि माझा सगळा आयुष्याचा प्रवास मांडणार. इथे खरी आपली चूक होते. त्यामुळे माझी आज या व्याख्यानाच्या निमित्ताने तुम्हाला विनंती आहे पहिली की सगळ्यात आधी हे आपण ह्या जाळात आहोत हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हे सगळं का घडतंय, म्हणजे उदाहरणार्थ मी रोलेक्स घड्याळीच्या जाहिराती किंवा किमती बघत असेल, त्यानंतर मला पुढचे 15 दिवस फक्त रोलेक्सच्याच घड्याळी दिसत राहतात. तर हे सगळं का घडतं, कारण मागे ते तंत्रज्ञान आहे. पहिले आपण हे समजून घ्यायला पाहिजे. अगदी आवर्जून आपण प्रयत्न केला पाहिजे की माझ्यापर्यंत येणारी माहिती खरी आहे का. बऱ्याच वेळा विशेषतः मी प्रिंट माध्यमामध्ये काम करते, बातम्याची कात्रणं माझ्यापर्यंत येतात. म्हणजे आमच्याबरोबर तर सकाळमध्ये आता ह्या इलेक्शनमध्ये असं 2-3 वेळा झालं की एक सोशल मीडियाचं डिझाईन व्हायरल झालं, त्याच्यावर सकाळचा अगदी हुबेहूब लोगो वापरलेला होता. आम्हाला नंतर क्लॅरिफाय करायला लागलं की ही इमेज आमची नाही, कोणीतरी आमच्यासारखंच चित्र बनवणे व्हायरल केले. तर त्यामुळे खरं काय आहे, खोटं काय आहे याची खात्री करण्याची प्रचंड गरज आहे. फक्त एक गोष्ट मला दिसायला लागली म्हणजे हेच वास्तव आहे का, तर मी जोपर्यंत बाजूला जाऊन अरे तुझ्या आयुष्यात काय चाललंय, तुला काय दिसतंय किंवा मला हे दिसतंय हे असंच आहे का, त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टशी बोलण्याचे आपण एफर्ट्स घ्यायला पाहिजे. कारण वेळी नाही आहेत ना लोक एवढं शिकून त्याच्यामध्ये एकच म्हणजे शिक्षण याच विषयामध्ये लोक डॉक्टरेट करतात, PhD करतात, शिक्षणातल्याच एखाद्या छोट्या गोष्टीवर इतका कीस पाडत बसतात. ते का करतात, कारण त्यातलं सर्वोत्तम आपल्याला कळावं अशी त्यांना आस असते. त्यामुळे एखाद्या 5 सेकंदाच्या व्हिडिओवरनं आपण आपलं अगाध ज्ञान ठरवण्याऐवजी एक 5-10 मिनिटं अशा एखाद्या माणसाकडनं समजून घेतलं की अरे बाबा यातलं खरं काय खोटं काय तू मला समजून सांग, तर त्याला फॅक्ट चेकिंग असं म्हटलं जातं या भागात. त्यामुळे खात्री करा, आलेल्या माहितीवर कृपया आंधळा विश्वास ठेवू नका. हा मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. दुसरं की संवाद ठेवला पाहिजे. तुम्हाला त्याचे विचार पटोत नको पटोत, पण हे संवाद जे आपण तोडायला लागलो ना, म्हणजे एखाद्याला ग्रुपमधनं काढूनच टाकायचं, त्याला वाळीत टाकण्याचा हा नवीन प्रकार चालू झालेला आहे आता, की त्याला ग्रुपमधनं काढून टाकायचं. मग जो ॲडमिन असतो तो फक्त ॲडमिनच मेसेज पोस्ट करू शकेल अशी सेटिंग करतात. तर मला वाटतं की हे असं करण्याची गरज का पडते. आपण माणसं आहोत, आपण जनावरं नाहीत की ज्यांना दावणीला बांधून ठेवण्याची गरज पडते. जर आपण माणसं होतं ना, आपण आपली सत्सद विवेक बुद्धी, आपला विवेक, आपला विचार हे सगळं जागरूक ठेवून समोरच्याला मानाने, म्हणजे मला जर मानाची अपेक्षा असेल तर मी तुमचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. तर मला वाटतं की ही रिस्पेक्ट ठेवण्याची, संवादाची देवाणघेवाण बंद होणार नाही आणि तुझा काहीही विचार असेल तरी तो ऐकून घेण्याची, त्याचा आदर करण्याची सहनशीलता माझी वाढली पाहिजे. ही दुसरी गोष्ट आपण आवर्जून केली पाहिजे. त्याच्यातनं मला वाटतं की संवादाची प्रक्रिया जी आता अचानक अशी संकुचित होत चाललेली आहे आणि पटकन एक स्पाईक येतो आपल्याला इमोशनल, तर तो थोडा कमी करायला आपल्याला मदत होईल. तिसरं मला वाटतं की हे सगळं माझ्यापर्यंत कसं येतं हा प्रवास तुम्ही थोडा समजून घेतला
तर त्या नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, मला नाणं एकाच बाजूने दिसत राहिलं तर मला वाटतं की तिथे छापाच आहे, पण त्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काटा पण आहे आणि तो मी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू काय आहे, या म्हणजे उदाहरणार्थ की एखादा औषध घेतल्याने हा चांगला परिणाम होतो, पण त्याचा काहीतरी साईड इफेक्ट पण असेलच ना. म्हणजे इथे बरीच डॉक्टर मंडळी आहेत म्हणून मी ते उदाहरण देते. तर त्यामुळे जसं प्रत्येकाचा साईड इफेक्ट असतो तसं आपल्यापर्यंत येणाऱ्या माहितीचं बरं काय वाईट काय, मी हे केल्याने काय परिणाम होणार आहे, हा सारासार विचार. आणि इतकी घाई झालेली आहे आपल्याला, म्हणजे 15 सेकंदात तो रील आपण असा स्वाईप करतो, तसं आपले विचार ठरवायची पण आपल्याला घाई झाली आहे. त्यामुळे थोडं थांबूयात, थोडा पॉज घेऊयात आणि समजून घेऊयात की हे काय आहे, हे असं का घडतंय. कारण आपण हे केलं नाही ना, आणि हा सगळ्यात जास्त धोका जो आहे ना तो 40च्या पुढच्या, विशेषतः 50च्या पुढच्या वयोगटाला सर्वाधिक जास्त हा धोका आहे. कारण आयुष्यभर एका पठडीतनं आपण जगत आलेलो असतो. म्हणजे मी माझ्या वडिलांचंच उदाहरणावरून सांगते की इतके कष्ट केलेले असतात मुलांना शिकवण्यासाठी, बचत, सेव्हिंग, पोरांचं चांगलं आयुष्य, लग्न, त्या सगळ्या ज्याच्यातनं सुटल्यानंतर रिटायर व्हायला आलेल्या माणसाला ना पूर्ण फ्रीडमची अपेक्षा असते. आणि त्यानंतर जर तुम्ही त्यांना ते ज्ञान शिकवायला लागले तर मग त्यांची चिडचिड होते. म्हणजे मी एवढे मग मी काय वेडा आहे, मला कळत नाही, आता तुम्ही मला अक्कल शिकवणार. तर मला वाटतं की ही अक्कल शिकवण्याचा प्रयत्न नाही, हे नवं आहे. तुमच्या पिढीमध्ये हे असं काहीच नव्हतं आणि त्यामुळे मला वाटतं की उलट तुम्ही 2 पावलं पुढे जाऊन जर हे शिकून घेतलं तर तुमच्या म्हणजे बऱ्याच वेळा ते सगळे प्रयोग करून आपल्या आरोग्याला धोका असू शकतो. खूप वेळा ऑनलाईन फ्रॉड, बँकिंग फ्रॉड, शॉपिंगचे, ई-कॉमर्सचे फ्रॉड, अशा बऱ्याच गोष्टींना हा वयोगट बळी पडतो. त्याच्याही पलीकडे खूप विकृत गोष्टी याच्यातनं समोर यायला लागल्या, तर याच्यापासून आपण वाचू शकू. त्यामुळे मला वाटतं की याला हे काहीतरी नवं आहे असं म्हणून जर आपण सामोरं गेलो तर ती माहिती समजून घ्यायला सोपं, अंमलबजावणी करायला आपल्याला सोपं जाईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मी मगाशी पण म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या लाईफस्टाईलवर व्हायला लागला आहे. म्हणजे माझी मुलं पुण्याला शिकायला गेली, आता त्यांचं बरं वाईट काय, जेवला का, झोपला का, अभ्यास करतो का नाही हे कळण्यासाठी आलेला फोन, ते आता परदेशात राहणाऱ्या मुलाबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलायसाठी आलेला फोन, तर तिथपासून व्हॉट्सअप स्टेटसपर्यंत जो काही हा फोनचा माध्यमांचा प्रवास आलेला आहे आणि त्याच्यातनं आपल्या जगण्यावर जो परिणाम व्हायला लागला आहे. म्हणजे मला खरंच कधी कधी असं वाटतं की त्या आयफोनची अपग्रेडेड 16+ वगैरे काही, तर महाजन सरांचं ठीक आहे की तुम्हाला एक 15-20 हजार कॉन्टॅक्ट सेव्ह करायचे, तशा लोकल लेवलच्या लोकांशी तुम्हाला संपर्क, पण खरंच प्रत्येकाला ती गरज आहे का. आपण कधीतरी हा प्रश्न विचारतो का, जस्ट बिकॉज फक्त आणि फक्त माझ्या पाकिटात लाखभर रुपये आहेत आणि मी 1 लाख-1.5 लाखाचा फोन विकत घेणं मला काहीच मोठी गोष्ट नाही म्हणून आपल्यातले कित्येक लोक तो स्मार्टफोन विकत घेतला. त्यातले असे कितीतरी फीचर असतात की ते कसे वापरायचे हे आपल्याला तो फोन फुटून दुसऱ्याहीपर्यंत कळत नाही, पण मिरवायचं असतं ना. प्रेस्टीज पॉईंट बनवून टाकलेला आपण ह्या सगळ्याला. मला वाटतं की गरज आणि सवय याच्यामध्ये गल्लत व्हायला लागली आहे आणि हे कुठेतरी जर आपण याचा समतोल साधू शकलो तर आपल्या आयुष्यातले नको असलेले कितीतरी प्रश्न फक्त ह्या गोष्टी टाळण्याने सुटतील. म्हणजे आत्ता इलेक्शन सुरू होतं आणि मला एक कोट खूप आवडला आणि इतकं सुंदर होतं, ते 2च ओळींचं वाक्य होतं. मी ते माझ्या स्टेटसवर शेअर केलं. योगायोगाने मला मेसेज करणारी व्यक्ती जळगावमधलीच होती, मी नाव नाही सांगत त्यांचं आला, इज दिस समथिंग पॉलिटिकल. म्हणजे शीतल राजकारणावरच सतत लिहित बोलत असते, त्यामुळे तिने व्हॉट्सअपवर ठेवलेलं स्टेटसही राजकीयच आहे. इतका लोक विचार करतात. म्हणजे असं कोणाला का, मला एखादी गोष्ट आवडली आणि मी ती शेअर केली, एवढं साधं सोपा आयुष्याचा अर्थ का असू शकत नाही. मी तर व्हॉट्सअप स्टेटसच्या बाबतीमध्ये बघितलंय, लोक एकमेकांना टोमणे मारायला व्हॉट्सअप स्टेटस ठेवतात. बायका हसल्या, मला माहिती, मग तिने असं केलं, तिने तिच्याबरोबरचा फोटो लावला, माझ्याबरोबर नाही, तिच्या व्हॉट्सअपचं स्टेटस लावलं, माझं स्टेटस नाही लावलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नात्यांवर परिणाम करायला लागलेल्या आहेत. म्हणजे अगदी मला त्यावेळेस असं वाटलं की अरे बाप रे, असंही लोक विचार करतात. म्हणजे याच्यातलं मला काहीतरी राजकीय मेसेज द्यायचा होता असं त्या व्यक्तीला, म्हणजे एवढे मोठे अधिकारी आहेत ते, त्यांना असं वाटलं. माझ्यासाठी खूप गमतीची गोष्ट होती, पण मला वाटतं की जगणं खूप साधं
सोपं ठेवायला पाहिजे. सर इथे समोर आहेत, सर माझे गुरु आहेत, मी म्हणजे शब्दशः ते माझे गुरु आहेत. त्यांनी माझं आयुष्य घडवण्यात त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा राहिला आहे. मी मागचे 5-6 वर्ष माझं आई पण सांभाळण्यात इतकी बिझी होते की इथेच काय पण अनेक गोष्टी कट डाऊन केल्या होत्या. कमी बोलायचं, कमी लोकांना भेटायचं, मुलाला आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे कारण नोकरीलाही खूप वेळ द्यायला लागतो. मी सोपं करत आणलं आहे आयुष्य खूप माझ्यासाठी. आणि मी माझ्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते, सोपं ठेवा. मला माझ्या सासूबाईंची एखादी गोष्ट नाही आवडली तर फोन उचलायचा, आई तुम्ही हे असं का केलं, असं टाळता आलं असतं ना आपल्याला. त्याच्यावर आईंनी म्हणू, हो हो अगं बरोबर आहे, नाही मी आता पुढच्या वेळेस काळजी. असं का नाही होत? आपण मनातल्या मनात इतक्या कल्पना करायला लागतो आणि इतकं म्हणजे त्यांच्या मनात एक सिनेमा तयार होतो, त्या सुनेच्या मनात एक सिनेमा तयार होतो. मला ते सगळं टाळता येईल. मी 6 वर्ष सरांशी आणि म्हणजे सर मला किती वेळा म्हटले असेल, शीतल पुण्याच्या केंद्रात येऊन जा, शीतल जळगावला येऊन जा, मनोबल बघून जा. माझ्या माहितीतली दुनिया येऊन मनोबल बघून गेली पण मला यायला जमलं नाही. आणि मला सर एका स्टुडिओमध्ये भेटले. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता सर मला घरापर्यंत सोडतील म्हणजे तो अर्धा तास आम्हाला बोलायला मिळेल. सोपं ठेवा ना आयुष्य. आत्ता माझ्यासमोर ही चॉईस आहे, याच्यात मला चांगलं काय निवडता येईल, याच्यात माझ्यासाठी चांगलं काय, माझ्या कुटुंबासाठी चांगलं काय. एवढा साधा सोपा विचार करून जर ही सगळी माहिती, ही सगळी माणसं आपण आपल्याला जोडून घ्यायला सुरुवात केली ना, आणि ह्या सगळ्या माध्यमांचा उपयोग फक्त आणि फक्त संवादासाठी, आपलं आयुष्य अपग्रेड करण्यासाठी, माहिती अपग्रेड करण्यासाठी, खरं खोटं समजून घेण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी आपण केलं तर ह्या जाळामध्ये न अडकता एक सुज्ञ नागरिक म्हणून आपला प्रवास सुरू होईल असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. मी आज सरांच्या आग्रहाखातर इथे आले. मला तुमच्या सगळ्यांशी बोलून माझा हा छोटासा प्रवास तुमच्याशी शेअर करून खूप बरं वाटलं आहे. फक्त मी काही देणगीदार नाही आहे, मी ह्या कुटुंबाचाच भाग आहे. पण माझ्या आजीचं निधन झालं काही महिन्यांपूर्वी, माझ्या आईच्या आईचं. आणि मी जेव्हा दीपस्तंभला पहिल्यांदा आले, मी आणि माझी धाकटी बहीण की जी आता अकोल्याला सहाय्यक आयुक्त आहे माझी धाकटी बहीण, तर आमच्या म्हणजे मामा म्हटलं तर परत सर हसतील मला, पण अक्का आज हयात असती तर तिला प्रचंड अभिमान वाटला असता की मी जळगाव जिल्ह्यात एरंडोलमध्ये देऊन असं काहीतरी माझ्या आयुष्याचा प्रवास शेअर करते. ती आज नाही आहे, पण आज तिच्या आठवणीत आईच्या तर्फे मी संस्थेला देणगी जाहीर करते. इथे रक्कम माझ्या कुवतीप्रमाणे छोटी असली तरी तुम्ही त्याचा स्वीकार करावा अशी माझी विनंती आहे. आणि आज या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगते की थोडं जागरूक राहून फक्त आपल्या हातातलं हे मशीन सांभाळा. हे मशीन आहे तुमच्या भावनांचा, तुमच्या व्यवहाराचा, तुमच्या आयुष्याचा, तुमच्या माहितीचा कंट्रोल या मशीनवर देऊ नका आणि याच्यात वाहवत जाऊ नका. नाही, छोट्या छोट्या सोप्या गोष्टी करा. आयुष्य खूप सुंदर आहे. थँक्यू. कसलं छान बोलत होती, कसला विषय मांडत होती, त्याच्या मागे केवढा अभ्यास होता. मला असं वाटतं की हे कुठेतरी मिसिंग आहे आपल्या भारतामध्ये अजूनही महिलांच्या बाबतीत. आणि ज्ञान मिळवणं याला ऑलरेडी आपल्याला मेंदू दिलेला आहे प्रत्येकाला, कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण आपल्याकडे असं झालं आहे की त्यासाठी प्रयत्न नाही होत. हा आजचा विषय नसेल, पण मला शीतलला इथे ऐकताना असं वाटत होतं की असा स्मार्टनेस पाहिजे, असं कॉन्फिडन्स पाहिजे. किमान इथे बोलून प्रत्येकाला नसेल शक्य, काही हरकत नाही, पण आपल्या आपल्या विषयातला असा अभ्यास पाहिजे, असली समज पाहिजे, असली हुशारी पाहिजे. म्हणजे ती असतेच. आमच्या बिर्ला काकू बसल्या आहेत, मी त्यांना लहानपणापासून बघितलेलं आहे. महिला मुळात सर्व महिला स्मार्ट असतात, नाहीतर त्यांनी असे पुरुष सांभाळूच शकल्या नसत्या, मला खात्री आहे. त्या स्मार्ट नसतात फक्त, त्या सोशिक असतात, त्या काय नसतात. पण मला असं वाटतं ज्ञानाने समृद्ध झाल्या पाहिजे, वाचन. आणि आता खरंच ते मोबाईल ती सांगत होती ते उलट चांगलं आलं एक प्रकारे हातात. पाहिजे ते आपल्याला त्याच्यावरून ज्ञान चांगलं घेता येतं. तर मला अशी स्मार्ट, हुशार, ज्ञानी अशा प्रकारची नवीन पिढी असली पाहिजे असं मला कायम वाटतं. बाकी श्रीमंत, सुंदर हे आपोआप येतं किंवा त्याला खूपच जास्त महत्त्व नाही आहे, आपल्याकडे फार दिलं जातं. त्यामुळे मला फार कौतुक वाटलं शीतल. आणि आपल्याला आवाका नसतो म्हणजे सकाळचे संपादक आणि सकाळची पुण्यातली संपादक हे काय असतं हे आपल्याला, मला खात्री आहे 90% लोकांना माहितीच नाही आहे. आपले साहेब आपल्याला ते जेव्हा वर्दीमध्ये असतात तेव्हा त्याचं लगेच महत्त्व असतं ना, सवालही नाही आता. आणि ते असतंच तेवढं प्रचंड मोठं काम.
यांची वर्दी नसते, पण तुम्हाला सांगतो खूप मोठ्या जबाबदारी हे 2 लोक सांभाळतात महाराष्ट्राचे आणि त्याचा खूप अभिमान वाटतो. मी विनंती करतो सम्राटजींना, त्यांनी हाच विषय आणि यासह अजून त्यांच्या मनातला विषय पुढे न्यावा. त्यांच्या बोलण्यानंतर एक व्हिडिओ मनोबलचा आपण दाखवणार आहोत. धन्यवाद. मी सगळ्यात आधी 2-3 खुलासे करतो. एक म्हणजे आम्ही कायम सर ऑफिसमध्ये असं म्हणतो की हा कॉन्फिडन्स उत्तर महाराष्ट्रातल्या शीतलमध्ये कुठं आहे, त्याचा एक शोध लागला. अनेकदा असं होतं की मी ज्या भागात आहे तिथं काय पद्धतीनं बोला, काय पद्धतीनं नाही, तो म्हणू नये. पण जरी मी मूळ माझं गाव कोल्हापूर आहे, म्हणजे आमच्याकडं मुलीसुद्धा आलो गेलो असं म्हणतात, आले गेले म्हणत नाहीत. हा फरक आहे पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये, ताराराणींचं गाव असल्यामुळं. पण पुण्यामध्ये आल्यानंतर तो एक फरक जाणवतो की एका विशिष्ट पद्धतीनं अपेक्षा व्यक्त केली जाते. आणि अनेकदा असं होतं की माझी सहकारी म्हणून नव्हे, पण शीतल त्या अपेक्षा पूर्ण धुडकावून लावते आणि वेगळ्याच पद्धतीनं बोलते. तर आम्ही कायम असं विचारतो की हा कॉन्फिडन्स कुठनं आला. तिच्या वडिलांना भेटल्यानंतर तो एक शोध लागलेला की हा कॉन्फिडन्स कुठनं आला. आणि आज इथं आल्यानंतर तुमच्याशी बोलताना पण जाणवलं की हा या पद्धतीनं मुलींना एक्सपोजर देणं. म्हणून मी अगदी सुरुवातीला अभिनंदन करतो तुझं. मी नाव विसरलो, पण खूप चांगलं सूत्रसंचालन केलं. मी मगाशी शीतलला विचारलं, ही सुरुवात करता येणं खूप आवश्यक असतं आणि ती संधी तुम्ही महाजन सर, इथले एरंडोलवासीय आणि जळगाव जिल्ह्यातनं मनोबल दीपस्तंभ फाउंडेशनसाठी उभे राहणारे प्रत्येकजण करताय. हा एक पहिला भाग. दुसरा, मला इथं आबासाहेब आहेत की ज्यांनी राजकारणात खूप मोठं काम केलं, खूप वर्ष सातत्याने नेतृत्व केलं. आणि पाटील घराणं आहे की ज्यांनी ह्या शहराचा एका छोट्या गावापासून एका शहरापर्यंत आणून विकास केला. पण अशी माणसं महाजन सर तुमच्या मागं आहेत, ही खूप मोठं आहे असं मला वाटतं. आपल्यापैकी किती जणांनी दीपस्तंभ फाउंडेशनचा आत्ताचा प्रोजेक्ट बघितला आहे मला माहिती नाही, पण तो प्रोजेक्ट खूप दिवस महाजन सर सांगत होते की हा प्रोजेक्ट मी करतो आहे आणि तो आवर्जून तुम्ही बघा. पण आज बघताना लक्षात आलं की आपण दिव्यांग ही संकल्पना मनात आपल्या डोळ्यासमोर जी असते ती संकल्पना पूर्ण मोडून जावी आणि एक खूप पॉझिटिव्ह सकारात्मक एखाद्या ठिकाणी. आमच्याबरोबर जे आत्ता दुसरे गेस्ट होते त्यांनी आल्या आत पहिलं वाक्य वापरले की त्या आत आल्यानंतर पॉझिटिव्हिटी वाटतं. आमच्यामध्ये कायम तो शब्द असतो की एक सकारात्मक ऊर्जा आपल्याभोवती कायम असते. त्या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा ही जाणीव होते की इथं काहीतरी सकारात्मक ऊर्जा आहे. असा खूप मोठा प्रकल्प ह्या गावात शिकलेल्या आपल्यातल्याच एका व्यक्तीनं उभा करावा हे मला वाटतं की माझ्या गावात असतं तर मी खूप अभिमानानं महाजन सर तुमचं कौतुक केलं असतं आणि इथलेही सगळे नागरिक तुमच्या पाठीशी उभं राहतात, हे खूप चांगलं आहे. तिसरा मुद्दा मला जो शीतलनं बराचसा मांडला, फक्त मी त्याचा पुढं धागा काही प्रमाणात नेतो. बायोडेटा महाजन सरांनी खूप मोठा सांगितलं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा खुलासा म्हणजे मी वक्ता नाही, माझं काम लिहिणं हे आहे आणि टी व्हीवर बोलणं आहे. जे दिसतं त्याला समोर माणसं असायची गरज नसते, कॅमेरा असला तरी आम्हाला बोलता येतं. त्यामुळं वक्ता असं महाजन सरांसारखा ज्याचे व्हिडिओसुद्धा महाराष्ट्रभर भारतभर काय प्रेरक वक्ता म्हणून लोक ऐकतात, त्यांच्यासमोर उभं राहून भाषणं करावीत असं मला काय वाटत नाही. फक्त मी 2-3 मुद्दे सांगतो जे मला आवर्जून माध्यम म्हणून वाटतात. आपल्यापैकी रील बघत नाही असं कोणी इथं आहे की जे मोबाईलवर रील कधीही बघितलेलं नाही? तुम्ही सोडून सर 100%. म्हणून तुम्ही अजूनही नेतृत्व करता, आम्ही तुम्हाला फॉलो करतो. रील बघत नाही असं कोणी खरंच इथं आहे की जे रील कधी बघत नाही? 2, 3, 4 हात आहेत, 4, 5 म्हणजे उरलेले सगळे बघत असतील तर मग 10 सेकंद हा तुम्हाला आठवत असेल, 8 ते 10 सेकंद असतात रील, त्याच्यापेक्षा जास्त नसतात. त्याचं कारण कुणाला माहिती आहे 8-10 सेकंद का असतं? सांगा. 8-10 सेकंदच रील असतो. हां, आपल्यापैकी कुणाच्या तरी घरात फिश पॉन्ड असेल, फिश पॉन्ड मासे ठेवायची जागा असते, त्याच्यामध्ये एक आपण सोनेरी रंगाचा मासा ठेवतो, त्याला गोल्ड फिश म्हणतात. तो गोल्ड फिश 10 सेकंद बघतो तुमच्याकडं, 10 सेकंदाच्या आत तो हलायला लागतो. त्याचा अटेन्शन स्पॅन 9 सेकंद असतो.
त्याच्यापेक्षा कुठलाही सजीव कमी वेळ तुमच्याकडे बघत नाही, जास्त वेळ बघतो. तर गोल्डफिशपेक्षा आत्ताची मुलं की ज्यांचं वय 15च्या आसपास आहे, त्यांचा अटेन्शन स्पॅन, त्यांची एकाग्रता, एका गोष्टीकडं सलग बघायची क्षमता ही कमी झाली गेल्या 15 वर्षात. आणि तो आहे 7 सेकंद. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लहान मूल असेल जे अगदी, ज्याला मोबाईल बॉर्न पिढी म्हणतो आपण, 2010 नंतर जन्माला आलेली असतील, इथं असतील पण त्याच्याहीपेक्षा लहान असतील, मागे एक लहान बाळ बसलेलं, आई पहिला करते त्याच्या हातात मोबाईल देते आणि ते स्क्रोल करायला लागतं. तर ते 7 सेकंदापेक्षा जास्त एका ठिकाणी राहत नाही. 7 सेकंद ते मूल टिकून राहतं आणि दुसऱ्या तो व्हिडिओ स्क्रोल करतं आणि दुसरीकडे बघतं. त्यामुळं आत्ता जे व्हिडिओ बघता तुम्ही ते त्याच्याहीपेक्षा कमी आहेत. खरं तर तुम्ही क्लिक नाही केलं तर 3च सेकंद तुम्हाला दिसतात. हे त्याच्या मागं कारण आहे ते शीतलनं सांगितलं. मला त्याच्या थोडं त्याचा आपल्यावर परिणाम काय होतो याच्याबद्दल खरं तर बोलायचं आहे की आपण इतकं सगळं बघतो, इतकं सगळं आपल्यापैकी इथं वैद्यकीय व्यवसायातले खूप जण आहेत. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की ह्या भागामध्ये आपण प्रोसेस करतो मेंदूच्या, चित्रांची प्रोसेस या भागामध्ये करतो आणि बाकी वाचन करतो ते मागच्या भागामध्ये जातं. आपण गेले कित्येक वर्ष जे काही बघितलं नाही, जे काही वाचलं नाही, त्याच्या लाखो पटीनं आत्ता गोष्टी बघतो. म्हणजे तुम्ही थोडं 50, 60, 70, 100 वर्ष मागं गेलो, 200 वर्ष मागं गेलो तर आपल्याला एरंडोलमधनं जळगावला जाणं हे खूप मोठं काम होतं. म्हणजे कधी जायची वेळ येणार पण नव्हती. म्हणजे या गावातल्या 90% लोकांना एरंडोलमध्ये जन्म आणि एरंडोलमध्ये शेवट असा 200 वर्षापूर्वीपर्यंतची परिस्थिती होती. त्या काळामध्ये पहिल्यांदा वर्तमानपत्र नावाचा प्रकार यायला लागला, ज्यावेळी आपल्याला काहीच माहिती नव्हतं. आणि तुमच्यापैकी किती जणांना मला माहीत नाही, आपण खूप जण ऐकतात, बोलतात मीडिया बदलला, मीडिया चांगला नाही. मीडियावर टीका करणं, माध्यमं नालायक आहेत म्हणणं हे काही आज नाही आहे, 200 वर्ष पण चालू होतं. पहिला पेपर भारतात जो निघाला तो दुसऱ्याची लफडी छापायचा, तो काही बातम्या छापत नव्हता. त्यामुळे वर्तमानपत्र किंवा तो इंग्रजांनी काढलेला पेपरसुद्धा ह्याच पद्धतीनं चालायचा, खूप स्लो एकदम गोष्टी. मग हा अधिकारी किती पैसे म्हणजे इथं सरकारी अधिकारी पण आहेत, त्या काळातल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या बद्दलच्या बातम्या इंग्रज संपादकांना छापणं हे वर्तमानपत्राचं आपल्या काळातलं स्वरूप होतं. आपण खूप शांतपणानं हळूहळू डेव्हलपमेंटकडं जग जायला लागलं आणि मग गेल्या 125 वर्षांमध्ये ह्याला प्रचंड स्पीड आला. तोपर्यंत आपला हा सगळा भाग व्यवस्थित होता. पहिल्यांदा रेडिओ आला, आपल्याला मग कळायला लागलं की अरे ऐकू पण येतात बातम्या, माहिती ऐकू यायला लागली. ज्यावेळी TV, ज्यावेळी पुस्तकं होती त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही जर थोडा 10वी, 8वी, 10वी, 12वी इतिहासाची पुस्तकं जर आठवली तर लक्षात येईल की तुम्हाला फ्रेंच राज्यक्रांती, जर्मन क्रांती, युद्ध अशा गोष्टी खूप ऐकू येते, वाचलेल्या आठवतील. ह्या सगळ्यांच्या मागं त्यावेळेची लेखी माहिती होती, त्याच्या मागं पुस्तकं होती. म्हणजे मीडिया आपल्यावर काय परिणाम करतो तर पुस्तक वाचल्यानंतर फ्रान्समधल्या लोकांना असं वाटायला लागलं की इथं काहीतरी बदल घडवायला पाहिजे आणि लोकांनी त्याला सुरुवात केली. 100 वर्ष जर आपण मागे गेलो, ज्यावेळी रेडिओ सुरू झालेला होता त्यावेळी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध असा एक इतिहासामध्ये आपल्या पुन्हा 7वी ते 10वी दरम्यान सतत आपल्याला वाचायला लावलं जातं, जे आपण आयुष्यात नंतर विसरून जातो. त्याच्यात शब्द येतो तारायंत्र, मग रेडिओ संदेशाची दळणवळण केले आणि मग खूप सारे अलीकडच्या काळामध्ये वेब सिरीज असतील, टेलिव्हिजन चॅनल असतील, पिक्चरमध्ये आपण हे बघतो. ह्या सगळ्यांमध्ये मीडिया हा दुसरा सगळ्यात मोठा फॅक्टर होता की ज्यानं हे युद्ध वाढवायलाही पण मदत केली, थांबवायलाही प्रयत्न केले. म्हणजे पुस्तकं, लेखी एक जो साहित्य तयार होत होतं त्याचा तुमच्या डोक्यावर परिणाम होत होता. जे दिसत नव्हतं पण तुमची माहिती, तुमचा आवाज दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी पडत होतं. अशा टेलिफोनसारख्या गोष्टीचा प्रचंड विध्वंसक कारणांसाठी सुद्धा वापर होत गेला. आणि मग गेल्या 70-80 वर्षाच्या पिरियडकडे जर आपण आलो तर पहिल्यांदा आपल्याला चित्र हलती दिसायला लागली. तोपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की असं काही होऊ शकतं की माझ्याकडे छोटासा बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये अख्ख्या जगभरातली चित्र दिसायला लागलेली आहेत. माहिती आधी तुमच्यापर्यंत पोचायला, एक घटना पोचायला
जर काही महिने लागत असतील तर टी व्हीनंतर ती माहिती तुमच्यापर्यंत काही तासांमध्ये दिसायला सुरुवात झाली. म्हणजे एखाद्या ठिकाणी मग काही युद्ध चाललेलं आहे तर 80 नंतरही कळायला लागलं आपल्याला की अरे या देशामध्ये युद्ध चाललेलं आहे, अमुक चाललेलं आहे. 90 नंतर आपल्याला कळायला लागलं की अरे जगभरात काय घडतंय ते आपल्याला टी व्हीवर दिसतं. पण 2000 विशेषतः 2003-4चा पिरियड आहे. आपल्यापैकी अनेकांना आता तो शब्द कायम कानात असतो जो शीतलनं उल्लेख केला की रील आपल्या स्टेटसमध्ये एखादे माहिती मिळणं इज अ ब्रेकिंग न्यूज. आमच्यामध्ये ब्रेकिंग न्यूज या शब्दाला खूप प्रचंड महत्त्व आहे. हा ब्रेकिंग न्यूजची कन्सेप्ट आत्ता जी भीषण आहे, म्हणजे आत्ता इथं आबासाहेब बसलेले आहेत, ते उठून बाहेर गेले तरी लोकल चॅनल असेल तरी असं सांगू शकतात की त्यांनी सभात्याग केला आणि ब्रेकिंग न्यूज झाली. असं वातावरणामध्ये आपण राहतोय. पण त्याला सुरुवात झाली अगदी 20-22 वर्षापूर्वी, ज्यावेळी हरियाणाच्या एका छोट्याशा गावामध्ये एक मुलगा एका बोरवेलमध्ये, उघड्या बोरवेलमध्ये पडला. त्याचं नाव प्रिन्स होतं. आता तोपर्यंत आपल्या अख्ख्या भारतालाही माहीत नव्हतं की 24 तास तुमच्या डोक्यावर बातमी लागता येते. प्रिन्सचा पहिला प्रयोग होता की ज्यावेळी टी व्ही बंदच झाला नाही, रात्रभर सुरू ठेवले लोकांनी. आणि कुणाला, मला त्या प्रिन्सचं काही माहिती नव्हतं आणि तरीसुद्धा मी ते बघत राहिलो, कारण भावनिक विषय होता की तो एक 2-4 वर्षाचं बाळ एका बोरवेलमध्ये अडकलेलं आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मिलिटरीपासून सगळ्या गोष्टी कामाला लागल्यात. आता ही ब्रेकिंग न्यूज होती का, तर त्या एका तो पडला त्याला काढणं या 2च होत्या. पण तुम्ही जर थोडं त्याच्या यूट्यूबवर जाऊन जरी बघितलं तरी लक्षात येईल की 24 तास लोक त्या काळामध्ये चॅनल बघायला लागली, अख्खा भारत बघायला लागला. आणि पहिल्यांदा ब्रेकिंग न्यूज नावाच्या गोष्टीचा जन्म झाला, ज्याचं अतिशय भीषण रूपामध्ये आपण आत्ता प्रवेश केलेला आहे. मग म्हणजे त्याच्याकडे थोडं पुढच्या या टप्प्यात येऊ. पण तोपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की लोकांना इतका वेळ बातम्या वाचायला, ऐकायला, बघायला आवडतील. तोपर्यंत आपला समज होता की सकाळी पेपर आला, एकदा वाचला की ठीक आहे, टी व्हीवर एक तासभर काय एंटरटेनमेंट केलं, अर्धा तास बातम्या बघितल्या तर ठीक आहे, किंवा रेडिओवर गाणी ऐकली तरी ठीक आहे. पण पहिल्यांदा आपल्याला कळालं की आपल्याला 24 तास बातम्या वाचायला, ऐकायला आणि बघायला आवडतात. आणि मग हळूहळू ब्रेकिंग न्यूजचा जमाना आला, जो गेले 20 वर्ष आपल्या डोक्यावर हैदोस माजवतो, हैराण करतोय, हैदोस पण माजवतोय. आणि मग खरं तर 1995च्या 15 ऑगस्टपासून एक क्रांती भारतात सुरू झाली होती, जी इंटरनेटची होती. आपल्याला 15 ऑगस्ट एका कारणासाठी माहिती आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन. पण आत्ता तुमच्यापैकी जे जे इंटरनेटमध्ये अडकून तासनतास वाया घालून असं समज करत असतील की आपण पारतंत्र्यात आहोत, तर ते इंटरनेटच्या पारतंत्र्यात. आपली मुलं इंटरनेटमध्ये अडकलेली आहेत, आपले पॅरेंट्स, आईवडील अडकलेले आहेत. तर त्याला 15 ऑगस्ट 1995ला सुरुवात झालेली. ही सुरुवात झाली, पण आपल्याकडं इंटरनेट पसरायला खरी सुरुवात झाली ती गेल्या 10 वर्षांमध्ये. त्याच्या आधी खूप कमी लोकांकडं थोडंफार इंटरनेट येतं, मग मोबाईलवर आलं, ज्याचा उल्लेख शीतलनी केला की मोबाईलवर इंटरनेट आल्यानंतर आपलं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. एका बाजूनं टी व्ही आहे, त्या मोबाईलवर एका बाजूनं टेक्स्ट आहे, पुस्तकांच्या पुस्तकं आहेत. जसं महाजन सरांनी उल्लेख केला की त्या आपाप संधी घेऊन आल्यात की ज्या संधी तुम्ही जेवढ्या वापराल तेवढ्या कमी आहेत. त्याचवेळी तुमचा वेळ 24 तासच आहे, तो कमी 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 होत गेला. ते 24 तासच आहेत, पण तुमच्या लक्षात येत गेलं की अरे नाही, हळूहळू आपल्याला इतकी सवय लागलेली आहे की आपण त्याच्या पलीकडे दुसरीकडे काहीही करू शकत नाही. हा साधारण 2015-16ला जो आपल्याकडे भाग सुरू झाला. आणि त्याच्यानंतर आत्ता ज्या अशा काळामध्ये आपण आहोत की आपण मेंदूचा हाच भाग वापरतो, याच्या मागचा भाग आपण विसरायला लागलो. एखाद्या मुलाला जर सांगितलं की तू एक 10 पानं सलग वाच, तर मला नाही वाटत की 1.5-2 पानानंतर तो जागा राहील. त्याचे डोळे दुखू शकतात, त्याला त्रास होऊ शकतो, त्याला चक्कर येण्यापर्यंत अवस्था जाऊ शकते. काही शाळांमध्ये आम्ही प्रयोग करून बघतो, त्यावेळी लक्षात येतं की मुलांना कलरसुद्धा असे आवडतात जे ते स्क्रीनवर बघतात. स्क्रीनवरचे कलर हे तसे नसतात, पण त्यांना तेच कलर आवडतात जे स्क्रीनवर दिसतात. आणि जे स्क्रीनवर दिसते तेच आयुष्य आहे, खरं आयुष्य आहे माहिती पण नाही, अशा अवस्थेला मुलं येऊन पोचलीत. आणि आपण सगळ्यांनी मिळून की ज्यांचं वय आत्ता 25पेक्षा अधिक आहे, अशा प्रत्येकानं आपण पुढची पिढी तिथपर्यंत आणून ठेवली आहे. आधी आपल्याकडे एक सवय आहे की सगळं मागच्या पिढीला
मागची पिढी खूप थोर होती म्हणायचं आणि आत्ताच्या पिढीला दोष द्यायचा आणि मग पुढच्या पिढीची काळजी करायची, असे 3 टप्प्यांमध्ये आपण कायम करतो. पण इथं खात्रीपूर्वक असं सांगता येतं की मागच्या पिढीनं आत्ता जी काम करते, म्हणजे आबासाहेबांच्या पिढीनं आत्ता जी पिढी या इंटरनेटच्या जमान्यामध्ये, वेबसाईटच्या जमान्यामध्ये आहे अडकलेली, त्याला तितकंसं गाईड करू शकले नाही, कारण त्यांनाही माहीत नव्हतं नेमके काय बदल चाललेत. आणि आपण जे आत्ता शीतलनं मगाशी उल्लेख केला की जे 25च्या पुढं आहेत, 40च्या दरम्यान आहेत, यांना माहिती नाही की आपण कशातनं चाललो आहे, त्यामुळे आपण 15 वर्षाच्या मुलाला काही सांगू शकत नाही की तू काय करतोयस. अशा एका गोंधळाच्या काळामधनं आपण सगळे मिळून प्रवास करतो. आणि हा प्रवास काही फक्त एरंडोलमध्ये सुरू आहे, जळगावमध्ये सुरू आहे किंवा धुळ्यामध्ये सुरू आहे असं नाही. हा जगभरातल्या जिथं जिथं मोबाईल पोचला अशा प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. आता इतकं सगळं सुरू असताना असं होऊच शकत नाही की त्याच्यावर लोक विचार करत नाहीत. जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं की 7 सेकंदाच्या पलीकडं 5-6 वर्षाचं मूल अटेन्शन ठेवू शकत नाही, कारण जन्मल्यापासून तो रिंगटोन ऐकत आलेला आहे. जन्मल्यापासून तो बघतोय की आई वडील मोबाईलवर बोलतात, आई वडील सतत काहीतरी बघतात आणि त्याच्यानंतर ते आपल्याकडे बघतात. हे बघत आलेल्या मुलाला ज्यावेळी तो 10 वर्षाचा होतो त्यावेळी त्याला कळतं की यातच सगळं आहे, कडेला असलेल्या लोकांमध्ये काही नाही आहे. आता हा शोध आपण जर हे चक्र उलटं फिरवायचं ठरवलं तर हे अशक्य कुठली बाब आहे की आपण हे सगळं मागं घेऊन जायचं आणि आता लोकांनी फक्त पुस्तकं वाचायची. आम्ही काल पुण्यात एक मोठं पुस्तक प्रदर्शन सुरू झालं ज्याच्या आधी शांतता पुणेकर वाचते असा प्रयोग केलेला होता. पण तो प्रयोग आहे 1 दिवसासाठी लोक 1 तासासाठी प्रामाणिकपणे वाचतात, उरलेले 364 दिवस 23 तास TV बघतात, मोबाईल बघतात. त्यामुळे तो एक प्रयोग म्हणून त्याचं महत्त्व आहे, त्याच्या पलीकडे ते जात नाही. पण ह्या सगळ्यातनं जर आपण मार्ग स्वतःला समोर ठेवायचा असेल तर कुठं बघायला पाहिजे याच्यावर आपण काय म्हणता येईल विचार करण्याची वेळ नाही, आता खरं तर कृतीला यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचा शेवट शीतलनं त्या भाषणात केला, पण मला त्या टप्प्याकडे घेऊन जाऊन मग तुम्ही विचार काय पद्धतीनं करायला पाहिजे हे सुचवणं असा माझा आजच्या इथे येण्याचा खरं तर येतो. लोकांना किंवा कुठल्याही मुलाला जर तुम्ही सांगितलं की नाही जा पुस्तक वाचायला बस, तर अशक्य आहे, तो मुलगा पळून जाईल. तुम्ही जर वर्गामध्ये जे शिक्षक आहेत त्यांना माहिती आहे मुलं किती वेळ खाली बघून वाचतात, त्याच्याही खाली मोबाईल ठेवला असेल तर जास्त वेळ बसतात, ते मोबाईल काढला तर ती बसू शकत नाहीत. ही परिस्थिती आहे, ही नाकारण्यात काही अर्थ नाही. ज्यावेळी तुम्ही प्रश्नाचं स्वरूप समजून घेता त्यावेळी उत्तर शोधायला सोपं जातं. आपण अनेकदा असं करतो की त्याला धपाटे घालून तू बस वाच, पण आपण आपल्याकडे बघितलं आपण किती वेळ वाचतो, तर आपल्याला नाही वाटत की आपण तेवढा वेळ वाचनासाठी देऊ शकतो. काही सन्माननीय अपवाद असतात, जसं इथं आबासाहेब म्हटले मी रील बघू शकत नाही, मी बघत नाही, मला माहीत नाही, सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. पण जे बघणाऱ्यांची संख्या ज्यावेळी 99.99% झालेली असते त्यावेळी तो प्रश्नाचं स्वरूप खूप वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावं लागतं. मला मी बऱ्याचदा प्रयोग करताना स्वतःवर करतो. ज्यावेळी मी पत्रकारितेला सुरुवात केली त्यावेळी किल्लारीचा भूकंप 1-2 महिन्यात झालेला होता आणि खूप मोठं पत्रकारिता म्हणजे काही अक्कल नसताना तिथं आम्ही भूकंपाच्या ठिकाणी मला माझे जे बॉस होते ते घेऊन गेले आणि मग रात्रभर आम्ही प्रवास केलेला. सकाळी पोचलो ज्यावेळी तिथं त्यावेळी पाऊस पडलेला होता, अतिशय घाण वातावरण. मग आम्ही तिथं बातम्या लिहिल्या आणि झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सकाळी उठलो त्यावेळी लक्षात आलं की तिथे एक टेबल टाकलं, एक माणूस बसला आहे, खूप सारी त्याच्याभोवती गर्दी जमली. आणि मग दुपारी कळालं की ते मुख्यमंत्री कार्यालय आहे जे किल्लारीमध्ये सुरू झालेलं होतं. भूकंपानंतर 2 ऑक्टोबरला 30 सप्टेंबरला भूकंप झालेला होता. मग आपल्या ज्या मुख्यमंत्री पदाच्या कल्पना असतात त्या बदलायला लागतात. अरे हे असंही असू शकतं. ज्यावेळी भारतातला सगळ्यात मोठा नैसर्गिक आपत्ती मानली जाते सुनामीसारखी घटना, त्या सुनामीची घटनेला ज्यावेळी आम्ही तमिळनाडूचा भाग फिरत होतो त्यावेळी झाडांवर अडकलेली डेड बॉडीज होत्या की नाही, अशा वर 50-70 फुटावर जाऊन झाडांवर अडकलेल्या डेड बॉडीज होत्या. कारण लाट इतकी उंच आलेली होती की त्या फेकल्या गेलेल्या होत्या. तिथं काही पत्रकारांना भेटताना, तिथल्या लोकांना भेटताना लक्षात आलं की जग कशा पद्धतीनं त्यांनी हे सगळं जगाचं जे जगभर तिथं पत्रकार पोचत होते त्यांनी कशा पद्धतीने ते सहन केलं. ज्यावेळी बिहारसारख्या ठिकाणी तुम्ही एखाद्या झोपडपट्टीत जाता, झोपडपट्टी पण नाही म्हणतात, नदीकाठचं घर असतं झोपडीसारखं,
आणि तिथं तुम्ही आज जाता पाणी मागता त्यावेळी ते पहिल्यांदा प्रश्न विचारतात की कौन सी जात के हो. पहिला प्रश्न विचारतात बिहारमध्ये आजही कौन सी जात के हो. आणि मग पाणी द्यायचं का नाही ठरवावं किंवा हाकलून द्यायचं असेल तर हाकलून द्यावं, हे दोन्ही निर्णय घेतात. मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यापासून खूप मागं येत चाललो. आणि आपण आपल्या जनरेशनमध्ये अनुभव घेतले का, कदाचित आपण सगळ्यांनी घेतले, पण पुढच्या पिढीला तो अनुभव देण्याच्या बाबतीत आपण खूप कमी पडत चाललो. आणि तो भाग आपण ज्यावेळी ठरवू की नाही आपण अनुभव लोकांना घेऊ द्यायचे आणि ते त्यांच्या पद्धतीने घेऊ द्यायचे. मोबाईल हातातनं काढून घेण्यानं प्रश्न अजिबात सुटणार नाही. माझ्या इथं दोन्ही, शीतलनं जसं उदाहरण दिलं, माझ्या बहिणी आहेत 2 मोठ्या, त्या 99% एकमेकींना व्हॉट्सअप स्टेटसवरनं मेसेज पाठवतात त्यांच्यामधल्या भांडणाचे. त्यामुळं स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या घरामध्ये कमी अधिक प्रमाणात हेच चाललेलं असतं. आपण अनुभव जर त्यांना देऊ शकलो, नव्या पिढीपर्यंत देऊ शकलो, तर मला वाटते की जास्त चांगल्या पद्धतीनं आपण त्यातनं बाहेर पडू शकू. आणि अनुभव देणं म्हणजे काय असते तर ओके, पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल आणि हा सगळा प्रकार हा अतिशय वाईट आहे, धोकादायक आहे असं अजिबात नाही. फक्त ते उपकरण आहे की जे तुम्ही वापरायचे, तुम्हाला वापरण्यासाठी नाही तयार झालेलं. म्हणजे इथं पोलीस अधिकारी आहेत, पोलीस जेलमध्ये टाकण्यासाठी म्हणून, क्रिमिनलला जेलमध्ये टाकण्यासाठी म्हणून जेल तयार झाली आहे, जेल आपण राहण्यासाठी नाही तयार झालेली. तसं तुम्ही विचार ज्यावेळी करायला लागतं की नाही, तुमच्या हातातला मोबाईल, तुमच्या हातातला इन्स्ट्रुमेंट हे तुम्हाला सोय म्हणून वापरण्यासाठी आहे, ते तुमची जीवनावश्यक गरज नाही बनलेलं. किंवा तुमच्या शेजारी माणूस बसला, आम्ही फ्लाईटनं आलो, खरं तर मला ती सवय आहे शेजारच्या माणसाला विचारायची. आपण आज तोच 99% तो गेलेल्या क्षणापासून मोबाईल बाहेर काढला नाही. आणि लोकांना ते सगळ्याच आवडतं असंही नाही, पण आपण एक काळ असेही प्रवास करत होतो ना की शेजारच्या माणसाला विचारत होतो की तू कुठं आलायस, काय आलायस. अगदीच माणसांना तोडून आपण मोबाईलमधनं अमेरिकेत काय चाललं याच्याविषयी प्रचंड चिंता व्यक्त करतो आणि आपल्याला माहीत नाही की आपल्या शेजारच्या गल्लीत काय झालं. तर मला वाटतं की इन्स्ट्रुमेंट, उपकरणाचा किती वापर करायचा हे आपल्याला स्वतःला ठरवून घ्यावं लागेल. आणि माणसांना किती आपण संवादासाठी वेळ ठेवायचे. ज्या शब्दाचा उल्लेख शीतलने केला आणि माझ्याही बोलण्याचा तो मुख्य गाभा होता, विषय ठेवायचा आहे की आपण शेजारच्याशी संवादाला किती वेळ देतो आणि उपकरणाशी संवादाला किती वेळ देतो. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर एक जागा असते ज्याच्यात लिहिलेलं असतं की तुम्ही मोबाईल किती वेळ वापरता हे तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट रेकॉर्ड करून ठेवतं. तुम्ही काढून बघा आणि गॅरंटेड असं मी सांगू शकतो की 5 तासाच्या आत इथं कोणीही वापरत नाही आहे. तुमच्या आयुष्यातले 5 तास तुम्ही नुसता मोबाईल उघडता बंद करता, उघडता बंद करता आणि त्याच्यातनं असं काहीही क्रांतिकारक हाताला लागत नाही. तुम्हाला एखादं नाही मेसेज आला तर अस्वस्थ होत असाल, 5 तासापेक्षा जास्त वेळ तुमचा मोबाईल हातात आहे, तो 5 तास हे डेंजरस आहे खरं तर, पण अगदीच काय वाईट अवस्थेपेक्षा तो जवळपास अवस्था जाते. कारण माझ्या व्यवसायामध्ये मोबाईल हे माझं कामच आहे, त्यामुळे मला 12 तास तिथं दिसले नाहीत तर मी कामच करत नसेल. 5 तास, 6 तास, 7 तास तुम्ही जर मोबाईलवर तुमचा मूल, तुम्ही स्वतः, कुटुंबातले घटक जर असाल तर मी खात्रीला एक सांगतो की दिस इज अ डेंजर लेवल. तुमच्या मनावर, तुमच्या मेंदूवर आणि तुमच्या विचाराचा उल्लेख इथं शीतलनी भाषणात केला, पण अतिशय डेंजरस लेवल आहे ही की जी तुम्हाला कमी करावीच लागेल. उपकरणासाठी तुमचा जन्म झालेला नाही आहे, घरात स्वयंपाकघर आहे म्हणून तुम्ही जन्माला आलेलं नाही, किंवा घरात TV आहे म्हणून तुम्ही जन्माला आलेलं नाही. तुम्ही जन्माला आलाय तुमचं काम करण्यासाठी. 5 तास, 7 तास, 10 तास मोबाईलवर जर अडकून पडत असो, आपण कुठल्याही कारणांसाठी ओपन करत असो, तर ते धोकादायक आहे. हा पहिला भाग आपण गृहीत धरायला पाहिजे. आता जो वेळ आपण देतोय तो मुळात त्या मोबाईलवरनं संवादासाठी देतोय का, हा महत्त्वाचा भाग आहे. जसं महाजन सरांनी उल्लेख केला किंवा माझ्या जनरेशनमध्ये मला माझ्या कामाचा भाग म्हणून खूप सारा मोबाईल प्रचंड प्रमाणात वापरावा लागतो, पण तो अशा लोकांशी संपर्क करण्यासाठी वापरावा लागतो की ज्यांना मी फिजिकली जाऊन रोज उठून भेटू शकत नाही. अशी माहिती मिळवण्यासाठी वापरावा लागतो की जी माहिती मला वाचून मिळत नाही आहे आणि ती मला पर्याय नाही आहे समोर TV वर स्क्रीनवर बघण्याशिवाय, अशी माहिती मिळवण्यासाठी.
किंवा अशा एंटरटेनमेंट ही गरज असते, मनोरंजन. आपण सतत गंभीर चेहरे करून फिरावा असं मला अजिबात वाटत नाही. मुळातच आपण काही फार घोर अपराध केला आहे मोबाईल हातात ठेवला म्हणून असं काही नसतं. पण एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही काही काळासाठी वापरता, अजिबात त्याची काही काळजी करण्याचं कारण नाही. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की अरे आपल्या खिशात मोबाईल नाही आहे म्हणजे फार मोठा काहीतरी अपराध केला आहे, गंभीर चूक झाली आहे, किंवा काहीतरी डेंजरस आपल्याकडनं आपली चोरीच काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी झाल्या, देन इट्स अ प्रॉब्लेम. तिथं प्रॉब्लेम सुरू होतो. त्या मानसिकतेमध्ये आपण जात असू तर आपण त्याच्यापासून दूर व्हायला हवं. आणि ज्या 2-3 कारणांसाठी काय वाचन असेल, तुमचा संवाद असेल, तुम्हाला अधिक माहिती असेल, तुमच्या शिक्षणाचा भाग म्हणून असेल, या कारणांसाठीच जर त्याची मर्यादा ठेवली तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं आपण कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचा वापर करू शकू, ना की इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वापरतं आहे. तुमच्यापैकी मला प्रचंड सवय आहे, किती जणांना माहीत नाही, सायन्स फिक्शनचे पिक्चर बघायचे, पण मी 99.99% सायन्स फिक्शनचे पिक्चर बघतो, मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवतो आणि जिथं शक्य आहे तिथे बघतो. त्यात अनेकदा असं दाखवलं जातं की हळूहळू लोकांची विचारशक्ती कमी होईल आणि कॉम्प्युटर्सची वाढायला लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख झाला, माझा तो लिखाणाचा विषय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टींचा वापर वाढेल आणि माणसांना रोबोट कंट्रोल करायला लागतील. आता त्यावेळी काय होईल तर आपण हळूहळू आपण मागं जर गेलो 50,000 वर्ष तर आपण ॲक्च्युली माकड होतो, आपण झाडांवर राहत होतो. त्यावेळी आपल्याला गोष्टी दिसतच होत्या, फक्त त्याचा अर्थ कळत नव्हता. त्याच परिस्थितीमध्ये आपण कदाचित अजून काही 1000 वर्ष असंच जर राहिलो, काही 100 वर्ष, तर ट्रान्सफर होऊ शकतं. कारण नुसतं बघून चित्र समजण्याचा काळ हा 50,000 वर्षापूर्वी संपला. त्याच्यानंतर आपण लिपीचा शोध लावला, त्याच्यानंतर आपण पुस्तकांचा शोध लावला, एकमेकांना लिहून कळवायला लागलो, त्याच्यानंतर आपण चाकांचा शोध लावला, प्रवास करायला लागलो आणि मग आपण आज जे आहोत मोबाईल इंटरनेट बनवण्याच्या पात्रतेपर्यंत पोचलो. जर फक्त बघतच राहिलो असतो तर झाडावर होतो ते पण चांगलंच होतं ना, खाली येऊन कशाला गोंधळ घालायची काहीच आवश्यकता राहिली नसती. जर आपण इतक्या प्रगतीपर्यंत आलो तर ती प्रगती आपली लेखन, वाचन, एकमेकांशी संवाद आणि ट्रान्सपोर्टेशन, दळणवळण यातनं झाली. आणि हे सगळं जिथं खुंटायला लागतं तिथं मला वाटतं की आपल्याला धोक्याची सूचना स्वतःला देता आली पाहिजे की आता हा भाग हा धोक्याच्या पुढचा आहे आणि तो थांबवला पाहिजे. एक पालक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून किंवा एक सजग नागरिक म्हणून आपण ज्यावेळी ह्या गोष्टींचा पुढच्या पिढीसाठी म्हणून विचार करायला लागू त्यावेळी मला वाटते की आपण त्या उपकरणांचा चांगला वापर करायला लागू. मी अगदी शेवटचा एक मुद्दा सांगतो, याचा चांगला वापर करणारे खरे कोण आहेत की ज्यांच्याबद्दल मला आपल्यापैकी किती जणांना ते पटेल न पटेल माहीत नाही, पण मला गेल्या 30 वर्षांमध्ये असं दिसलं की सगळ्यात चांगला वापर करणारी लोक राजकारणी आहेत. कुठलाही राजकारणी खिशात मोबाईल घेऊन फिरत नाही, कुठलाही राजकारणी तुम्हाला सतत कानाला फोन लावून फिरतो असं दिसणार नाही, कुठलाही राजकारणी टेक्नॉलॉजीबद्दल जेवढा जागरूक आहे तेवढा इंजिनियरसुद्धा नसतो. म्हणजे ज्यांना कोणाला माहिती नसेल मी आवर्जून सांगतो, ज्यावेळी वेबसाईटची भारतात क्रेज सुरू झाली त्यावेळी पहिल्यांदा पॉलिटिकल लिडर्सनी वेबसाईट काढल्या त्यांच्या पक्षाचा, पेपरनी नाही काढल्या. वर्तमानपत्रांना ते कळायला वेळ लागला 5-7 वर्ष. ज्यावेळी यूट्यूब चॅनल्स आली त्यावेळी पहिल्यांदा पॉलिटिकल लिडरनी काढली. त्यांनाही कळालं हे वापरता यायला पाहिजे, हे वापरायला पाहिजे, हे दुसऱ्यांना आपल्यासाठी वापरायला पाहिजे, आपण वापर करायचं काही कारण नाही. ज्यावेळी ब्लॉग नावाचा प्रकार आला जो आत्ता पॉप्युलर आहे त्यावेळी पहिल्यांदा अडवाणींसारखा लीडर त्याच्यात पडला की मी ब्लॉग लिहितो, लोकांनी वाचतो. राहुल गांधींसारखा नेता लिहायला लागला. पण ही लोक ते 24 तास ते त्यांचं काम नाही बनवून ठेवत. इथं आबासाहेब आहेत की ज्यांनी पहिला हात वर केला, मी रील बघत नाही, आणि आपल्यापैकी सगळ्यांनी आपण हात खाली ठेवले की आपण सर्वाधिक काळ रील बघतो. त्यावरनं अंदाज यावा की काय पद्धतीनं नेतृत्व करणारी लोक इन्स्ट्रुमेंटकडे बघतात, उपकरणांकडे बघतात. आणि मला असं वाटतं की आपण एवढा धडा जरी घेऊ शकलो की जे उपकरण तुमच्या हातात आहे, जे मोबाईल असेल, टेलिव्हिजन असेल किंवा अजून कुठले इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ते तुम्हाला वापरत नाही आहे एवढं इथंपर्यंत आपण काळजी घेतली आणि त्याचा वापर करून तुम्ही अधिक काय माहिती मिळवू शकता, अधिक ज्ञान काय मिळवू शकता एवढा विचार केला तर आपण पुढच्या काळामध्ये ज्या पिढीकडे आपण पाहतोय अपेक्षेनं
की ज्यांचं वय 12-15 असं आहे आणि ज्यांच्यावर आपण सर्वाधिक टीका करतो की तुम्ही मोबाईलमध्ये अडकला, त्यांना त्यापासून बाजूला काढायला सुद्धा मदत करू शकू आणि खूप चांगल्या पुस्तकांच्या सहवासात आणायला मदत करू शकू, खूप चांगल्या लोकांशी भेटीगाठी करायला मदत करू शकू आणि चांगला प्रवास आयुष्याचा त्यांना शिकवू शकू असं मला वाटतं. मला इथं बोलवलं आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल मी महाजन सर आणि आयोजकांचे मनापासून आभार मानतो. मला 30 मिनिटांचा वेळ होता, मी तेवढ्या वेळामध्ये माझे विचार मांडलेत. आपल्यापैकी ज्याला कोणाला काही प्रश्न असतील तर आपण अगदी मोकळेपणानं कधीही बोलायला आपण इथं रिकामे आहोत. मला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले सगळ्यांचे